बघू शकता की इथं पाण्याचा हौद आहे, हा पाण्याचा हौद आहे. आणि त्यानंतर हत्तीखाना पूर्ण म्हणजे बाजूला हत्तींचे अवशेष या संपूर्ण आजूबाजूला तयार केलेले आहेत. तुम्ही बघू शकता, या आमच्या मागे या तुम्ही. तर हे पुरातत्व कालांचे खडक आहेत आणि यांनी काही गोष्टी, हा हत्ती बघा अवाढव्य स्वरूपाचा त्या काळातील पुरातत्व काळातील हा हत्ती आहे. याची रचना जर बघितली तर संपूर्ण रचना एकदम ऐतिहासिक आणि प्रभावशाली रचना केलेली आहे. तर आपण बघू शकतात की इथं मी आता अंधार असल्यामुळे जास्त बोलू शकत नाही, तर आपला कॅमेरा जर या बाजूला फिरवला ते हे स्तंभ त्या काळी ह्या साईजचे स्तंभ आणि असं मुकुट बनवलं गेलेलं आहे. तर आपण बघू शकतो ह्या पूर्ण मधल्या भागामध्ये खूप म्हणजे असं मोठी अशी वास्तू ही बनलेली आहे. आणि वास्तू ही ऐतिहासिक वास्तू आहे, ही साधी साधी नाही. ही जगभरातील लोकांना आकर्षित करणारी बुद्ध धम्माची आणि आपल्या अंबाजोगाईचं नाव हे जगाच्या पटलावर घेऊन जाणारी ही वास्तू आहे. त्यामुळं ही वास्तू बुद्ध लेणी म्हणून विकसित करणं अंबाजोगाईकरांसाठी तरी मला गरजेचं वाटते. त्यानंतर आपण बघू शकता की आता पुरातत्व विभागाच्या या 2 कोटी रुपये निधी मार्फत नमिताताई मुंदडा यांच्या मार्फत जे काम सुरू आहे, हे आपण बघू शकतात की हे जे आहे खालचं म्हणजे ब्लॉकेजचे असतील की फरशा असतील किंवा काही याची डिझाईन व्यवस्थित एकदम पद्धतशीर सुरू आहे. त्यासोबत आपण हत्तीचा जो हे आहे, जो खराब झालेला भाग आहे किंवा म्हणजे त्या काळामध्ये जी दुरुस्तीची गरज होती, ती दुरुस्ती आता त्या निधीतून करण्यात येत आहे. हळूहळू हे विकास काम ज्यावेळेस अंतिम टप्प्यात पूर्ण होईल त्यावेळेस खरंच म्हणजे हे स्थळ बघण्यासारखं असेल. आणि ह्याच स्थळाला देशभरातील नाही तर जगभरातील लोक बघायला येतील आणि अंबाजोगाईचं नाव या हत्तीखाना लेणीमुळे जगाच्या पटलावर जाईल, एवढं मात्र आम्ही नक्की सांगू शकतो. पण तर यानंतर आपण काय करूया, थोडंसं बाहेर चलूया आणि बाहेरचा भाग थोडासा बघूया की इथं आल्यानंतर सुरुवात कशी होती. या तुम्ही माझ्या मागे या. हे हत्ती बघा, अरे असं आपण एक फ्लोर टाईप गुफा तयार केलेली आहे.